हॅलो फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मेंटर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण युक्तिप्रमाण बघितलं. युक्तिप्रमाणचं आपण सर्व गोष्टी बघितल्या. आता आपण नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत, उपमान प्रमाण. ठीक आहे. तर उपमान आपण कोणते प्रमाण बघितले. तर फर्स्ट लेक्चरमध्ये आपण परीक्षा प्रमाण बघितलं. ठीक आहे. नंतर आपण बघितलं, नंतर आपण आप्तोपदेश प्रमाण बघितलं, नंतर आपण बघितलं युक्ती प्रमाण. आता आपण बघणार आहोत उपमान प्रमाण. ठीक आहे. उपमान प्रमाण काय, याच्यामध्ये आपल्याला काय क्वेश्चन येते. उपमान व्याख्या, लक्षण, प्रकार, उदाहरणे व आयुर्वेदातील महत्त्व स्पष्ट करा, हा आपल्याला क्वेश्चन येतो. ठीक आहे. तर आता हा क्वेश्चन जेव्हा येतो आपल्याला, तर हे नाही का, मी प्रिव्हियस इयरमध्ये हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि हा रिपीट होणारा क्वेश्चन आहे. तर हा फिक्स क्वेश्चन आहे. उपमानवर हाच क्वेश्चन येणार आहे तुम्हाला. तर जास्त काही करायचं काम नाही, तुम्हाला इतक्याच्यात इझिली होऊन जाईल. ठीक आहे. तर काय आहे ते, तर आपण पहिल्यांदा लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं, आपल्याला परिचय लिहायचा सर्व टॉपिकमध्ये, सर्व क्वेश्चनमध्ये परिचय लिहिणं. तर परिचय काय, आयुर्वेदामध्ये 4 प्रमुख प्रमाणे सांगितले आहेत: प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि आप्तोपदेश. आता युक्ती प्रमाणमध्ये आपण फक्त इथं युक्ती लिहिलं होतं. त्यातील उपमान प्रमाण, तिथं आपण काय केलं, तिथं युक्ती प्रमाण लिहिलं. हा एक महत्त्वाचा ज्ञान प्रकार आहे, जो अज्ञात गोष्टीची माहिती देण्यासाठी, तुलना देण्यासाठी, म्हणजे काय, तुलना सादृश्यता देण्यासाठी वापरतो. ठीक आहे. तर काय, उपमान प्रमाण म्हणजे एखादी नवीन गोष्ट समजून घेण्यासाठी तिची ओळखीची गोष्ट किंवा उदाहरणाची तुलना करणे. तर उपमान प्रमाणाची पहिल्यांदा व्याख्या काय, जेव्हा एखादी नवीन गोष्ट आधीपासून ओळखीच्या गोष्टीशी तुलना करून समजली जाते, तेव्हा त्याला काय म्हणतात, उपमान प्रमाण म्हणतात. उदाहरण काय, कोणी जर का गव्याबद्दल विचारलं, गवा म्हणजे काय, वनगाय. ठीक आहे. ऐकले नसेल तर आपण त्याला काय सांगतो की जे गवा हा बैलासारखा दिसतो, म्हणजे काय, त्यामुळे काय होतं, गवा दिसल्यावर आपल्याला सहज ते ओळखता येते. ठीक आहे. नंतर ते उपमान प्रमाणाचे लक्षण, नवीन गोष्टीची ओळख मिळवण्यासाठी ओळखीच्या गोष्टीची तुलना करणे, अज्ञात गोष्टीला समजावून घेण्यासाठी तर्कशुद्ध विचार करणे, प्रत्यक्ष अनुभव न घेता फक्त वर्णन आणि तुलना वापरून माहिती मिळवणे, नवीन संकल्पना किंवा वस्तूचे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी उपयोगी असणे. ठीक आहे. नंतर उदाहरण काय, उदाहरण शरीरातील रक्तवाहिन्या म्हणजे झाडाच्या मुळांसारख्या असतात. हे सांगितल्यावर रक्तवाहिन्यांचे कार्य आणि संरचना समजायला आपल्याला हेल्प होते. ठीक आहे. नंतर हा निरुक्तचा श्लोक इम्पॉर्टंट, उपमेती, अज्ञेन इति उपमान. नंतर ते लक्षण काय, ते प्रसिद्ध साधर्म्यात साध्य साधनम उपमानम. तर आता तुम्ही हा श्लोक पाठ करू शकता इझी. तर ज्याला झाले ते करा, नाहीतर तुम्ही एक्सप्लेनेशन लिहू शकता. ठीक आहे. मी इन्क्लूड करून दिलेले तर. ठीक आहे. केले तर तुमचं बेटर राहील, इझी येतं म्हणून मी इन्क्लूड केले. ठीक आहे. उपमानाचे प्रकार, सादृश्य धर्म विशिष्ट, म्हणजे काय, सादृश्य धर्म विशिष्ट पिंडाचे ज्ञान, जसे गो सादृश विशिष्ट पिंडाचे ज्ञान, अर्थात सारखेपणा दाखविणारे ते सादृश्य धर्म विशिष्ट उपमान प्रमाण होय. जसं की उदाहरणार्थ गायीसारखी वनगाय. नंतर ते असाधारण धर्म विशिष्ट, काय, ते इतरांपेक्षा वैशिष्ट्य दाखविणारा असाधारण धर्म विशिष्ट होय. उदाहरणार्थ नाकावर शिंग असलेला गेंडा होय. वैधर्म्य विशिष्ट काय, वेगळेपणा दाखविणे असा होतो. अश्वाधिकांपेक्षा वेगळा, पाठीवर विशेष उंचवटा, उन्नत पृष्ठ आणि लांब मान असणारा तो उंट. वरील 3ही प्रकारांपैकी वनगाय, गेंडा आणि उंट यांचे ज्ञान होऊ शकते व यावरून प्राण्यांचा संज्ञासंधी संबंध करतो, म्हणून उपमान त्रैविध्य वर्णिले केले, म्हणजे ती उपमान त्रैविध्याचे वर्णन केले. तर्कसंग्रहकारांनी उपमानाच्या 3 प्रकाराला पुढील प्रमाणे वर्णन केले. जसं की सादृश्याने काय होते, सादृश्याने असादृश्याचे ज्ञान होते, प्रसिद्धाने अप्रसिद्धीचे ज्ञान होते, वाक्याने वाक्यार्थाचे ज्ञान होते. नंतर उपमान प्रमाणांची उदाहरणे, जसं की औषध ओळखण्यासाठी जर एखादी नवीन वनस्पती शेतावरी दिसली तर तिचे स्वरूप गुळवेलीप्रमाणे असल्यामुळे तिची ओळख पडते. पंचकर्म प्रक्रियेत बस्तीकर्म म्हणजे काय, शरीरासाठी इंजेक्शनसारखे आहे हे सांगितल्याने बस्तीचा उपयोग समजतो. जर रोगनिदानासाठी काय, रक्तवाहिन्या म्हणजे झाडाच्या मुळांसारख्या असतात, यामुळे काय होते, शरीरातील रक्तप्रवाह समजण्यास मदत होते. हृदयाचे कार्य समजण्यासाठी हृदय हे पंपासारखे कार्य करते, यामुळे रक्तप्रवाह कसा चालतो हे स्पष्ट होतो. वातदोष समजण्यासाठी ती वृक्ष कोरडा झाला की त्याची पाने गळतात, तसेच शरीरातून वात जर का काढला तर आपलं शरीर काय होते, कोरडेपणा येतो, शरीरामध्ये कोरडेपणा येतो. नेक्स्ट टॉपिक येते आपला आयुर्वेदातील उपमानाचे महत्त्व. ठीक आहे. नवीन औषध ओळखण्यासाठी उपयुक्त, जर एखादी नवीन औषधी वनस्पती दिसली तर तिची ओळख तिच्या सादृश्य वनस्पतीची तुलना करून केली जाते. उदाहरणार्थ शतावरी गुळवेलसारखी दिसते. व्याधींची तुलना करून समजण्यासाठी उपमान प्रमाणाचा हे होतो, महत्त्व आहे. त्याच्यात काय, शोथ म्हणजे काय, स्फोट, हा फुगलेल्या फुग्यासारखा दिसतो, यामुळे व्याधीचे स्वरूप स्पष्ट होते. चिकित्सा प्रक्रियेत सुद्धा काय, समज वाढवण्यासाठी, चिकित्सा प्रक्रियेची जर आपल्याला नॉलेज वाढवायचे असेल तर पण उपमान प्रमाणाचा उपयोग होतो. जर कोणाला पंचकर्म प्रक्रिया समजत नसेल तर जसा
वस्त्र धुण्यासाठी पहिले आपण गरम पाण्यात टाकतात, तसंच शरीरातील दोष बाहेर टाकण्यासाठी स्वेदन म्हणजे स्टीम करतात ते असे सांगितले जाते. नंतर इथे रोगनिदान सुलभ करण्यासाठी म्हणजे काय, रोगनिदान म्हणजे डिसीजचं डायग्नोसिस करायसाठी. जर वात विकार समजत नसेल तर वृक्ष कोरडा झाला की त्याचे पाणी गळतात, तसेच शरीरात वात काढला की त्वचा कोरडी पडते असे समजावले जाते. म्हणजे हे काय आपण उपमा देते, म्हणजे उपमा अलंकार आपल्याला माहिती आहे ना, तर आपण कसं मोत्यासारखे अक्षर असा उपमा देतो त्याच पद्धतीने आपण हे सांगते. नंतर याचे उपचार अधिक प्रभावी करण्यासाठी म्हणजे उपचार अधिक हे करण्यासाठी इम्पॅक्टफुल करायसाठी काय, जर कोणाला औषधांच्या गुणधर्माची माहिती नसेल तर सैंधव मीठ पचनास मदत करते, जसे की गाडीच्या इंजिनसाठी तेल मदत करते. यानं आपल्याला समजायला मदत होते. जसं आपण नाही का, तुम्ही जर का बघितलं असेल तर आपल्याला नाही का समजा आपल्या गुडघ्यातून आवाज वगैरे येतो, तर डॉक्टर लोक आपल्याला नेहमी काय सांगतात, समजा डॉक्टर लोक काय सांगतात की बा गुडघ्यातलं तेल कमी झालं, तर ते काय यासाठी समजण्यासाठी याच्यावर काय देतात, गुडघ्यातलं तेल कमी झालं. आता ते काय ते सांगणार आहेत का की बा सायनल फ्लुइड कमी झालं किंवा ऑइल कमी झालं, ते त्याला समजणार आहे का त्या टर्म? नाही, त्यांना काय आपल्याला त्या भाषेत समजून सांगायला लागणार आहे. जसं बा आपल्याला गाडीमध्ये ग्रीस आले तसं आपल्या गुडघ्याचं ग्रीस कमी झालं, ऑइल कमी झालं हे म्हणतात. ठीक आहे, तर हे कशासाठी राहते, हे उपमा अलंकार आपण पण उपमान प्रमाण आपण पण यूज करतो. तर इझी आहे, जास्त काही हार्ड नाही, सिम्पल आहे, तुम्ही तुमच्या भाषेत लिहू शकता. एवढं झालं, निष्कर्ष पॉईंट टाकायचा. आता मी इतक्या वेळा सांगते याचं काही ना काही महत्त्व असेल, याचा इम्पॅक्ट तुम्हाला रिझल्टमध्ये दिसणार आहे. छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी सांगते मी, की परिचय आणि निष्कर्ष प्रत्येक आन्सरमध्ये लिहिल्या गेला पाहिजे. त्याची उदाहरणं मी सांगते, दरवेळेस समजून सांगते. आधी इंट्रोडक्शन दिलं, आता हळूहळू मी 2-3 लेक्चरमध्ये कंटिन्यू सांगते. त्याचा अर्थ तुम्हाला सर्व गोष्टी पक्क्या होतील, हळूहळू समजायला लागेल. नोट्समध्ये रिवाईज करा, रीड करा, तुम्हाला अजून तुम्हाला समजण्यात हेल्प होईल. ठीक आहे, उपमान प्रमाण हा आयुर्वेदातील एक महत्त्वाचा ज्ञान प्रकार आहे, ज्यामुळे नवीन गोष्टींची तुलना करून त्याचे स्वरूप समजून घेता येते. हे विशेषतः रोगनिदान, चिकित्सा, पंचकर्म आणि नवीन औषध ओळखण्यासाठी महत्त्वाचे ठरते. जसं शास्त्र शिकवताना, नवीन संकल्पना स्पष्ट करताना आणि वैद्यक क्षेत्रात माहिती समजून सांगताना उपमान प्रमाणाची अत्यंत उपयुक्त आहे. म्हणूनच काय म्हणतात, आयुर्वेदात उपमान प्रमाणाला संपूर्ण ज्ञानप्राप्तीचे साधन असे मानलेले आहे. तर हे काही जास्त काही हे लिहिलं नाही, आपण तेच फक्त थोडक्यात माहिती सांगितली. ठीक आहे, तर उपमान प्रमाण हे इझी आहे, इझी टू अंडरस्टँड आहे. उपमान प्रमाण आता तुम्हाला सांगतो आपण काय बघितलं, आपण तसंच सांगतो मी तुम्हाला. आपण पहिल्यांदा बघितलं परीक्षा प्रमाण बघितलं. ठीक आहे, परीक्षा बघितली, प्रमाण बघितलं. त्याच्यानंतर आप्तोपदेश प्रमाण बघितलं. तर आप्तोपदेश प्रमाण, परीक्षा प्रमाण हे दोन्ही मिळून याला नाही का आपल्याला दोन्ही मिळून 2 SAQ आणि 1 LAQ विचारला जातो. नंतर आपण नेक्स्ट टॉपिक बघितला युक्ती प्रमाण बघितलं, आणि आता आपण बघितलं उपमान प्रमाण. हे दोन्ही टॉपिक मिळून आपल्याला 10 मार्काचं वेटेज आहे. 10 मार्काचं फक्त SAQचं वेटेज आहे. ठीक आहे, नंतर आता ह्याच्यावर आपल्याला MCQ पण विचारलं जातात. ठीक आहे, तर मी तुम्हाला ऑलरेडी ब्लूप्रिंट समजून सांगितलेले, ऑलरेडी MCQचं पॅटर्न तुमच्याकडे आहे, ब्लूप्रिंट तुमच्याकडे अवेलेबल आहे, तुम्ही त्याच्यातून चेक करू शकता. स्टडी करताना त्या गोष्टी बघा. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन मी अपलोड केलेलं तर इम्पॉर्टंट क्वेश्चन अपलोड केलेलं येतं, लेक्चर तुम्हाला अवेलेबल येतं. तुम्हाला सर्व काही सापडण्यात अवघड होत असं सर्व प्लेलिस्ट मी तयार केलेल्या आहेत, सर्व चॅनलच्या प्लेलिस्ट तयार केलेल्या आहेत. तर तुम्ही नाही का डायरेक्ट प्लेलिस्टमध्ये सर्च करून तुम्ही सर्च करू शकता सर्व गोष्टी. ठीक आहे, आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू. ठीक आहे, आता लवकर आपला सिलेबस खतम होत आहे. हे काय छोटे टॉपिक येतात, आता फक्त हे छोटे टॉपिक येतात, पण याच्यात 10 मार्काचं वेटेज. आता जर का तुम्ही 15-20 मिनटं, अर्धा घंटा जर का तुम्ही वाचून जर का तुम्हाला 10 मार्क गेन होत असतील, तर तुम्ही हे इझी मार्क गेन करा ना, पासिंग कन्फर्म करा ना, एक छोटे टॉपिक संपवून घ्या ना. ठीक आहे, तसंच संस्कृतमध्ये जर का तुम्ही संस्कृतमध्ये केलं तर उपसर्ग अव्यय इझी टॉपिक येतं, 10 मार्क इझी भेटतात, कारक इझी आहे, इझिली समजू शकता. तर ते आधी करा. संज्ञा प्रकरण इझी आहे, ते करा ना. संस्कृतवर नंबरच्या आधी आहे ना, मग मग संधीवर जा, मग समासवर जा, मग धातू रूपाने शब्द रूपाने किचकट गोष्टीवर जा ना. तर मार्क आहेत ना, कुठून पण घ्या, तर आधी इझीमधून घेऊन टाका ना. ठीक आहे, आता नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू. आता सिलेबस एंडिंगवर आहे. एनर्जी वाढवा, गोष्टी पटापट करा, रिवाईज करणं चालू करा. जे नवीन जॉईन होते तर टेलिग्रामवर जॉईन होता. डेली काम करा. तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल, फेस होत असेल तर मला विचारा. ठीक आहे, आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू.